श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॉब्लेम सेट 1 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यातील एक्झॅक्ट आन्सर आपल्याला कोणता आहे ते ओळखायचं आहे. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन, इफ m इज इक्वल टू 1 3 5 set n is equal to 2 4 6 then m इंटरसेक्शन n आपल्याला किती आहे ते ओळखायचं आहे. आता इंटरसेक्शन म्हणजे आपण आधी पाहिलंच आहे की म्हणजे ह्या दोन्ही सेटमधील कॉमन एलिमेंट्स कोणते आहेत त्याला काय म्हणायचं, इंटरसेक्शन. आता तुम्ही बघितलं तर सेट m मध्ये 1 3 5 हे एलिमेंट्स आहेत आणि n मध्ये 2 4 6 हे एलिमेंट्स आहेत. म्हणजे ह्यामधील कॉमन एलिमेंट्स एकही नाही, त्यामुळे हा सेट काय येतो, इम्प्टी सेट येतो. तर ह्यामधील त्यामुळे ए ऑप्शन होणार नाही, बी होणार नाही, 3 होतंय का तर हे काय ह्या साईडला काय म्हणतात, इम्प्टी सेट म्हणतात. त्यामुळे आपला आन्सर काय आलेला आहे, ऑप्शन सी हे आपलं काय आन्सर आलेलं आहे. आता आपण सेकंड बघूया. p इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज ॲन ऑड नॅचरल नंबर. आणि हे काय एक्स आहे, हा ऑड नॅचरल नंबर आहे आणि एक्स असा नंबर आहे की तो 1 पेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा म्हणजे सेम इक्वल आहे किंवा काय कमी आहे. म्हणजेच किती नंबर होणार आहेत, 2 3 4 आणि 5 हे नंबर्स असणार आहेत. पण ह्याच्यामधील ऑड नॅचरल नंबर्स आपल्याला काढायचे आहेत. ऑड नॅचरल नंबर कोणता आहे तर ऑड नंबर्स 3 आणि 5 हे ऑड आहेत. हे ऑप्शन्समध्ये कुठं आहे तर डी. म्हणजे आपला आन्सर कोणता येणार आहे, ऑप्शन डी हे आन्सर येणार आहे. आता आपण थर्ड नंबर, p इज इक्वल टू 1 2 म्हणजे 1 पासूनचे 10 पर्यंतचे नंबर्स. ऑड टाईप ऑफ सेट p इज. आता हा सेट p कोणत्या टाईपचा आहे ते आपल्याला सांगायचे आहे. आता ऑप्शन्स बघूया आपण. नल सेट. नल सेट म्हणजे काय, त्या सेटमध्ये काहीही नाही, इम्प्टी सेट. तर हा ऑप्शन येत नाही का तर ह्या सेटमध्ये एलिमेंट्स आहेत. इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट म्हणजे काय, अनकाउंटेबल म्हणजे मोजता न येणारे. तर ह्यामध्ये काही मोजता येतात हे नंबर, त्यामुळे हाही ऑप्शन होत नाही. आता फायनाईट सेट. फायनाईट सेट म्हणजे काय, काउंटेबल नंबर. तुम्ही इथं बघितलं तर काउंट करता येतात कारण 1 पासूनचे 10 पर्यंतचे नंबर्स आहेत. त्यामुळं आपला आन्सर सी हे ऑप्शन म्हणजे फायनाईट सेट हे ऑप्शन म्हणजे हे आन्सर येतं ह्याचं. आता फोर्थ आपण बघूया. m युनियन n इज इक्वल टू काय, 1 2 3 4 5 6 अँड सेट m इज इक्वल टू 1 2 4 देन विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट सेट n. आता आपल्याला इथं m युनियन n दिलेला आहे, m इज इक्वल टू किती आहे ते दिलेलं आहे आणि आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे सेट n, त्यानुसार आपल्याला इथं काढायचं आहे. m मध्ये कोणते तर 1 2 4 एलिमेंट्स आहेत. म्हणजे जे राहिलेले एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स कशामध्ये, n मध्ये असणार आहेत. म्हणजे असे नंबर्स कोणते तर 3 5 आणि 6. म्हणजेच कोणते 3 5 आणि 6 असे नंबर्स तुम्ही बघितलात तर काय ऑप्शन ए मध्ये येत नाही, ऑप्शन सी मध्ये येत नाहीत, ऑप्शन डी मध्ये येत नाहीत. इथं येतात पण 4 म्हणजे ह्या 4चं रिपिटेशन झालेलं आहे. म्हणजे हा नंबर आहे तो इंटरसेक्ट झालेला आहे दोन्ही सेटना. मग जर असं रिपिटेशन झालं तरीही चालतंय, त्यामुळे ऑप्शन बी आहे तो आपला सही आलेला आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत फिफ्थ. इफ p इज द सबसेट ऑफ m देन विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट p इंटरसेक्ट p युनियन m. म्हणजे ज्यावेळी p इज द सबसेट ऑफ m चा सबसेट p असेल त्यावेळी आपल्याला हे रिप्रेझेंट करायचं आहे. आता आपण ते फर्स्ट ते सॉल्व करूया आपण. आता समजा p इज इक्वल टू, मी जर असे नंबर्स घेतले की 1 2 आणि 3 असे नंबर्स जर घेतले आणि m इज इक्वल टू 1 2 3 4 आणि 5 असे नंबर्स घेतले, तर का असे नंबर्स घेतलेत तर p हा सबसेट आहे m चा, त्यामुळे ह्यामधील एलिमेंट्स आहेत ते ह्यामध्ये पाहिजेत.
त्यामुळं, आणि P इज द सबसेट ऑफ M असं जर घेतलं. P युनियन M म्हणजे काय, तर ह्यामधील असणारे सगळे नंबर्स. आता तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये असणारे सगळे नंबर्स म्हणजे काय, 1 2 3, दोन्हीतले नंबर्स, नंतर 4 आणि 5, 4 आणि 5. फक्त आपण काय रिपिटेशन ह्याचं करायचं नाही आहे. आता P युनियन M इज इक्वल टू 1 2 3 4 5 हे नंबर्स आले, आणि हे नंबर्स तुम्ही बघितलं तर सेट M मध्येही येतात. त्यामुळे इज इक्वल टू सेट M आपण लिहू शकतो. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, P इंटरसेक्शन P युनियन M इज इक्वल टू, आपण बघूया काय येते ते. P इंटरसेक्शन P युनियन M इज इक्वल टू P इंटरसेक्शन, ह्याचं व्हॅल्यू काय आलेली आहे, तर M आलेली आहे, M. त्यामुळे P इंटरसेक्शन M झालेलं आहे. आता P इंटरसेक्शन M म्हणजे ह्याच्यातले कॉमन एलिमेंट्स आपण दोन्हीतले बघूया कोणते आहेत. 1 2 आणि 3 हे एलिमेंट्स आहेत. 1 2 आणि 3, आणि 1 2 3 हे एलिमेंट्स तुम्ही बघितलं तर सेट P मध्ये येतात, सेट P मध्ये येतात, राईट. म्हणजेच P इंटरसेक्शन P युनियन M इज इक्वल टू आपण सेट P म्हणू शकतो. आता हा ऑप्शन्स यामध्ये आहे का, तर यस, ऑप्शन ए P आपलं हे काय आन्सर येतं ह्याचं. आता आपण 6 बघूया. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर इम्प्टी सेट. आता ह्याच्यामधील काही ऑप्शन्स दिलेले आहेत, ह्याच्यामधील इम्प्टी सेट्स कोणता आहे ते ओळखायचं आहे. इम्प्टी सेट्स म्हणजे रिकामा सेट, त्या सेटमध्ये कोणतेही एलिमेंट्स येणार नाहीत. आता फर्स्ट ए, सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट्स ऑफ पॅरलल लाईन्स, म्हणजे दोन पॅरलल लाईन्स इंटरसेक्ट्स होणं एकमेकांना. आता समजा ह्या दोन जर पॅरलल लाईन्स आहेत, ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, ह्या एकमेकांना इंटरसेक्ट होतात का, तर नाहीत. पुढं जरी आपण वाढवले ह्या लाईन्स तरीही एकमेकांना त्या इंटरसेक्ट होत नाहीत. त्यामुळं हा जो सेट येतो तो इम्प्टी सेट येतो. त्यामुळं आपलं फर्स्ट हे आपल्याला आन्सर भेटलेलं आहे. तरी आपण खालचे ऑप्शन्स बघूया. सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स. आता इवन प्राईम नंबर म्हणजे तुम्हाला माहीत आहे की 2 आहे, त्यामुळे हाही इम्प्टी सेट होत नाही. मंथ ऑफ ॲन इंग्लिश कॅलेंडर हॅविंग लेस दॅन 30 डेज. असा कोणता मंथ आहे की तो 30 डेजपेक्षा म्हणजे कमी आहे, तर असा फेब्रुवारी आहे, कारण त्यामध्ये 28 डेज असतात. त्यामुळे ह्याचंही आन्सर इम्प्टी सेट येत नाही. आता P इज इक्वल टू एक्स इज ॲन एलिमेंट इंटेजर, आणि एक्स असा एलिमेंट आहे की तो -1 पेक्षा मोठा आहे आणि 1 पेक्षा नंबर कमी आहे. असा नंबर्स कोणता येतो, तर 0 येतो, राईट. त्यामुळे हाही इम्प्टी सेट होत नाही. त्यामुळे आपला आन्सर कोणतं, ऑप्शन ए, सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट्स ऑफ पॅरलल लाईन्स, हे आपला आन्सर सही आलेला आहे. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. हाही क्वेश्चन काय क्वेश्चन नंबर फर्स्ट सारखाच आहे. म्हणजे खाली काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्याचे करेक्ट ऑप्शन कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. आता आपण फर्स्ट बघूया. विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज ए सेट. आता ह्याच्यामधील करेक्ट सेट कोणता आहे तो ओळखायचा आहे. आता सेट म्हणजे काय, तर एक्झॅक्टली किंवा क्लिअरली आपल्याला ऑब्जेक्ट्स त्यामध्ये कोणते आहेत ते सांगता येणं, ह्याला काय म्हणायचं, सेट म्हणायचं. आता ऑप्शन ए, कलर्स ऑफ ए रेनबो. आता रेनबोमध्ये 7 कलर्स असतात आणि आपल्याला ते काय एक्झॅक्ट कोणते कलर्स आहेत ते सांगता येतं. त्यामुळं आपलं हे पहिलंच ऑप्शन आहे हे राईट होते. तरी आपण आता खालचे ऑप्शन्स बघूया. आता ऑप्शन बी, टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. स्कूल कॅम्पसमधील टॉल ट्रीज, उंच झाडे, नक्कीच सांगता येत नाही किती आहेत ते. रिच पीपल इन द व्हिलेज. व्हिलेजमधील रिच पीपल हेही काय आपल्याला सांगता येत नाही एक्झॅक्ट किती ते. इझी एक्झाम्पल इन द बुक म्हणजे काय, इझी एक्झाम्पल्स म्हणजे बुकमधील सोपे एक्झाम्पल्स किती आहेत हेही आपल्याला काय एक्झॅक्ट सांगता येत नाही. त्यामुळं आपलं काय ऑप्शन ए, कलर्स ऑफ ए रेनबो, हे राईट आलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. इथं आता एन म्हणजे काय, तर नॅचरल नंबर आहे. तर नॅचरल नंबर काय,
सेट n इज इक्वल टू 1 पासून सुरू होतो, राईट. 1 2 3 4 आणि होल W म्हणजे काय तर होल नंबर, आणि होल नंबर कसं 0 पासून सुरू होतात. 0 1 2 3 4 आणि काय इनडेफिनाइट. आता तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये सेम नंबर्स कोणते येतात तर 1 2 3 4 हे सगळे नंबर्स, राईट. आता त्यामुळे ह्याच्यामधील ऑप्शनमधील कोणता सही आहे तर हा 1 2 3 4. आता हा सही होत नाही का तर ह्यामध्ये 0 नंबर येतो आहे, त्यामुळे हे रॉंग ऑप्शन आहे. आणि ह्यामध्ये फक्त 0 आलेला आहे, त्यामुळे ही काय रॉंग ऑप्शन आहे. डी मध्ये काय एम्प्टी सेट दाखवलेला आहे, त्यामुळं हाही ऑप्शन रॉंग आहे. त्यामुळे आपला आन्सर आलेला आहे ऑप्शन ए. आता आपण थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन, P इज इक्वल टू X such that X is a letter of the word Indian. Then which one of the following is a set P in listing form? आता सेट Pचा आपल्याला काय लिस्टिंग फॉर्ममध्ये लिहायचं आहे, इंडियन आहे ते. आता आपण कसं लिहायचं ते बघूया. इंडियन हे काय इंडियन हे काय आपल्याला ह्याच्यामध्ये लिहायचं आहे लिस्टिंग फॉर्ममध्ये. म्हणजे आपण कसं लिहिणार आहे, IND. हे आय वापस से रिपीट आलेलं आहे, त्यामुळे हे लिहायचं नाही आहे. ए आणि यन ही काय रिपिटेशन झालेलं आहे, त्यामुळं INDA हे आपलं आन्सर येते. हे ऑप्शन कितीमध्ये आहे, बी मध्ये, त्यामुळं आपल्याला ऑप्शन बी हे राईट आलेलं आहे. आता फोर्थ क्वेश्चन बघा. इफ T इज इक्वल टू 1 2 3 4 5 and M is equal to 3 4 7 8, then T युनियन M इज इक्वल टू किती दिलेलं आहे. आता T युनियन M म्हणजे काय, दोन्ही मधील मिळून एलिमेंट्स असणारे त्यालाच काय युनियन म्हणतात. पण का नंबरचे रिपिटेशन्स फक्त झाले नको पाहिजे. म्हणजे कोणते नंबर्स येणार, 1 2 3 4 5. आता 3 आणि 4 हे वापसचे नंबर आले, त्यामुळे हे नंबर्स येणार नाहीत. आणि 7 आणि 8 म्हणजेच 1 2 3 4 5 7 आणि 8 असे नंबर्स कुठं आहेत तुम्ही बघितलं तर काय ऑप्शन सी मध्ये आहेत. त्यामुळे ऑप्शन सी हे काय राईट आन्सर ह्याचा आहे. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपण काय प्रॉब्लेम सेट 1 मधील काय क्वेश्चन 2 घेतलेले आहेत. जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून तुम्ही मला नक्की विचारू शकता. आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.